गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा पहिली बघू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे बघा सकाळ सकाळचं छान असं वातावरण झालंय आणि आज ना नागपंचमी आहे. तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. चल आज मी तर किती दिवसात पुरणपोळी खाणार माहिती आहे. आजी आजी गुड मॉर्निंग. तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजींचा इकडे व्यायाम चालू झालाय सकाळ सकाळचं करायचं. इकडं तू काढली आणि तिकडं आजींनी काढली. नाही बाबा माझे. तुम्ही आता बघितलंच की सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली. आज ना नागपंचमी आहे ना म्हणून छान अशी बाहेर रांगोळी काढून घेतली, कारण सणासुदीला ना मोठ्या मोठ्या रांगोळ्या अशा बाहेर अंगणात छान वाटतात ना म्हणून. आणि इकडे बघा आजींसोबत ना गप्पा मारत मारत माझं ना कुकर लावायचं चालू होतं, म्हणजे डाळीचा पुरणपोळी बनवायची ना म्हणून. आणि इथे बघा डाळीचा कुकर तर झाला होता. मग म्हटलं चला डाळ शिजली की नाही ते तर बघूया. तर इथे बघा चांगली अशी डाळ शिजली होती. मग म्हटलं चला आज तर चांगल्या अशा पुरणपोळ्या होणार आहेत बाबा, मऊ लुसलुशीत अशा. तर इथे ना डाळ शिजली होती आणि इकडं दृष्टीचं नाव आणि इकडं दृष्टीचं ना भात बनवायचं चालू होतं. वटपौर्णिमेचा काय पुरणपोळ्या झाल्या होत्या रे. भारी पुरणपोळ्या. आणि इकडे बघा इतकं पुरण पुटपटत होतं की काय विचारूच नका. आणि एकीकडे ना दृष्टीचे येळवणीच्या आमटीचा मसाला बनवायचा चालू होता आणि इकडं ना एवढं घट्ट पुरण झालं होतं म्हणून त्यांना थोडीशी मिठाची चिमट आणि वेलदोडे, सुंठ, बडीशेपची पूड घालून घेतली. छान असं मिक्स केला आणि ना मसाला झाला होता. लगेचच येळवणीची आमटी बनवून घेतली. छान अशी आमटी बनली होती, चवीला छान झाली होती. आणि इकडे बघा लगेचच चूल पेटवून ना बाहेर पोळ्या करायचं चालू होतं आमच्या दोघीचं. छान अशा पोळ्या फुगत होत्या, मस्त फुगून टम्म झाल्या होत्या पोळ्या. सगळं काम आवरलं, आमचं मेकअप वगैरे आवरलं आणि मग आम्ही आलो इथं आता वारोळाला. तर तुम्ही गेला का वारोळाला ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर आता इथे आम्ही दोघीच आहे बरं का, कारण अगोदरच बायका येऊन पूजून गेल्या होत्या, कारण थोडंसं आम्हाला स्वयंपाकाला आवरायला उशीर झाला होता. आता तुम्हाला तर माहितीच आहे की अयांश असल्यामुळे प्रत्येक कामाला थोडासा उशीरच होतो म्हणून. मग इथे ना आम्ही दोघीच आलो होतो आता. तर ठेवतो आता आम्ही पूजा करून इथे. बसतोय फोटो. आणि मग इथे ना वारोळाला पूजून घरी आलो. आजी काय आल्या नव्हत्या बरं का आमच्यासोबत, घरीच थांबल्या होत्या त्या. मग आल्यावर आजींना ना हळदी कुंकू वगैरे लावलं, मी त्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं आणि मग मला हळद येणार काय करू हात भरला आजी सगळा. असं लावावं म्हणून घ्यावं म्हणलं तर ते असू दे काढे. आता घरातलं सगळं आवरलं आणि मग बाहेर आलो. इथे ना ह्यांनी काल झोका बांधला होता. आता फेर वगैरे काय धरायचा नव्हता. मी म्हटलं तेवढाच झोका तरी बांधावा, नागपंचमी असल्यासारखी तर वाटेल म्हणूनच इथे ना आजी खेळायला लागले झोका. चित्रकार हिरवा देखावा राखी तो, उंच उंच जारे झुला तू घे आकाशी परे.
आता इकडे झोका वगैरे खेळून झाला आणि मग म्हटलं चल दृष्टीला आपण दोघी तरी खेळू फुगडी म्हणूनच इथे ना आम्ही फुगडी खेळत होतो. तर दोघींनाच खूप मजा आली बरं का. खरंच नागपंचमी असल्यासारखी वाटली. आणि लगेचच जेवायला बसलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.